जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर जयखम गावित यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 7, 8 आणि 9 या 3 दिवसात राज्यातील आदिवासी बांधवांसह इतर समाजातील कलाकार बांधवांसाठी विश्व आदिवासी दिनाच्या औचित्य साधून विविध स्पर्धांचे आयोजन केले असून त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आज त्यांनी पत्रकार परिषद आयोजित करून त्यात ही माहिती दिली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील तसेच राज्यातील आदिवासी कलाकारांसाठी तसेच विविध कलाक्षेत्रातील युवक युवतींसाठी व इतर समाजातील कलाकारांसाठी या 3 दिवसीय विश्व आदिवासी दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर जयखम गावित यांनी सांगितले आहे। त्याचप्रमाणे आज आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मंत्री डॉक्टर जयखम गावित तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्यावर केलेल्या विविध आरोपांसंदर्भात देखील माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर आजच्या या झालेल्या पत्रकार परिषदेतून माजी खासदार डॉक्टर हिना गावित तसेच मंत्री डॉक्टर जयखम गावित यांनी दिले असून रघुवंशी परिवारात फक्त माझे एवढे उरले असून सध्या या परिवाराकडे कोणी सत्तेवर नसल्याने गावित परिवार करीत असलेल्या विकास कामांमध्ये खोडा करणे एवढेच काम फक्त रघुवंशी कंपनीला व त्यांच्या सोबत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना उरले आहे। तर माझी डिग्री तपासण्यापेक्षा आपल्या मुलीची डिग्री तपासा असा सणसणाटी खुलासा माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। बोलून त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आपण घेणार आहोत आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना आपण प्रोत्साहनपर बक्षीस सुद्धा देणार आहोत। त्याचबरोबर 8 तारखेला आपण स्थानिक कलाकार आहेत जिल्ह्याच्या धुळे जिल्ह्यातले आणि नंदुरबार जिल्ह्यातले स्थानिक कलाकार आहेत। त्याचबरोबर राज्यामधले विविध भागातून आमच्या प्रकल्पामध्ये जे काही कलाकार आहेत तिथले स्थानिक जे चांगले कलाकार आहेत त्या कलाकारांना त्यांच्या ट्रूप्सला बोलवून आपण 8 तारखेला त्यांच्या स्पर्धा घेणार आहोत आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून 3ऱ्या दिवशी आपण त्याच्यामध्ये निवडक शेवटचे 3-4 ट्रूप्स स्थानिक वेगळे आणि राज्यातून येणारे वेगळे अशा पद्धतीचे ट्रूप्स आपण त्या ठिकाणी 9 तारखेला त्यांच्यामधले अंतिम निवड त्यांच्यामध्ये होईल आणि त्यांना आपण मोठ्या प्रमाणामध्ये बक्षिसं आपण त्यांना देणार आहोत। हे करत असताना आम्ही ठरवलं की जे आदिवासी बांधव वेगवेगळ्या परीक्षांमध्ये ज्याने नैपुण्य मिळवलं आहे किंवा वेगवेगळ्या सिव्हिल परीक्षेमध्ये ज्यांची निवड झाली आहे किंवा बाकीच्या इतर याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलं आहे अशांचा आम्ही त्यांचा त्या ठिकाणी सत्कार करणार आहोत आणि अशा पद्धतीनं त्या दिवशी आपण हे 2 कार्यक्रम आपण त्या ठिकाणी 9 तारखेला करतो आहोत। ते दुपारून आपण 2 वाजता याच्यासाठी करतो आहोत की सर्व आदिवासी बांधव आपल्या आपल्या तालुक्यामध्ये हा विश्व आदिवासी दिवस साजरा करतात। काहींचे ट्रूप्स आहे ते बांधवांचे काहींचे 12-1 वाजेला संपतात, काहींचे 4-5 वाजेलाही संपतात, परंतु आमचा प्रयत्न राहील आणि त्यांना सर्वांना सुद्धा आपण आमंत्रित करणार आहोत। एकंदरीत मागचा जो अनुभव आम्ही बघितला महाराष्ट्रातच प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या आपल्या ट्रूप्समध्ये ते महोत्सव साजरा करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये 9 तारखेला त्या ठिकाणी लोक जमत नाही। तरी पण आम्ही विचार केला की बाकीचे जे लोकल असतील ते आदिवासी बांधव येतील आणि त्याच्यामध्ये सहभागी होतील अशा पद्धतीचा आपण हा आदिवासी
महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो आहे। हा साजरा करत असताना आम्ही बाकीचे जे आदिवासी बांधवांच्या संघटना आहेत त्यांनाही आम्ही आमंत्रित करणार आहोत, त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीचं, आणि अशा पद्धतीने हा महोत्सव आपण राज्यस्तरीय या ठिकाणी साजरा करतो आहोत। याच्यामध्ये शहरातील बांधव असतील, इतर समाजाचे बांधव असतील किंवा आदिवासी बांधव असतील, त्यांना आपल्या राज्यामधली आपली संस्कृती आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृत्या वेगवेगळ्या भागामधून येतात, कारण स्थानिक त्यांची संस्कृती आहे, प्रत्येक समाजाची वेगळी संस्कृती आहे, वेगवेगळ्या कला आहे। तर ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतात, जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये आदिवासी बांधवांचं जीवन कसं आहे वेगवेगळं तेही आपल्याला त्या माध्यमातून बघायला मिळतं, आपल्या ज्ञानामध्येही भर पडते। आणि अशा पद्धतीने आपण एक या नंदुरबार शहरवासियांना त्याचा निश्चितच लाभ होऊ शकेल, त्यांनाही बघायला मिळेल, त्यांच्या ज्ञानातही भर पडू शकेल, आणि मग काही गोष्टी आपण बघूनही शिकतो, कारण वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या संस्कृती आहेत, वेगवेगळ्या चांगल्या चालीरीती आहेत, ते लोक वेगवेगळे आत्मसात करतात, त्या पद्धतीनं तेही आत्मसात करायला निश्चितपणानं मदत होईल। त्याचबरोबर काही स्टॉल आपण वेगवेगळ्या भागातून काही स्टॉल देतील, म्हणजे वेगवेगळ्या कला आहेत त्याचे प्रदर्शन या ठिकाणी बघायला मिळेल। काही महिला बचत गट आहेत, त्यांचे काही वस्तू त्यांनी बनवलेल्या आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील, आणि जे आवडतील ते सुद्धा त्यांना ते विकत घेता येतील, अशा पद्धतीची सोय आपण त्या ठिकाणी करतो आहे। तरी सर्व या ठिकाणी जे शहरामधले, जिल्ह्यामधले, जिल्ह्याच्या आजूबाजूमधले किंवा राज्यातले ज्यांना या महोत्सवामध्ये भाग घ्यायचा असेल त्या सर्वांना आमची विनंती आहे, त्यांनी यावं आणि आमच्यात सहभागी व्हावं अशी सर्व बांधवांना माझी विनंती आहे। तर अशा पद्धतीने हे कार्यक्रम आपण करायचे ठरवलेले आहे। 9 ऑगस्ट हा क्रांती दिन पण आहे, आणि क्रांती दिन असल्यामुळे त्या ठिकाणी मुंबईला मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम असतात, पण मागचा आम्हाला अनुभव आला की त्या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे आपलाही त्यावेळेस कार्यक्रम असतो, आणि म्हणून त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये या दिवशी ते येताना असं दिसले नाही, कारण की तिथले कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे आम्हाला येता येणार नाही। आणि तरी पण आम्ही त्यांना विनंती करू, त्यांना आमंत्रित करू की आपण तो कार्यक्रम संपल्यानंतर यावं, अशा पद्धतीचं आमंत्रण आम्ही त्यांना देऊ। मेन इव्हेंट हा 9 तारखेला आहे, पण सर्वांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि 9 ऑगस्टचं महत्त्व लोकांना कळलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी काही ॲडिशनल कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतो आहे। मंडळी जे कोणी येतं ते 9 तारखेला, मुख्य दिवस 9च आहे, आपण ॲडिशनल हे करतो आहे की सर्वांना इन्व्हॉल्व करायचं, त्या दृष्टीने आपण करतो आहे। त्याच्यामुळे बाकीचे कार्यक्रम आपण लोकल नेते मंडळींबरोबर बसून करणार आहोत। कार्यक्रम नाट्य मंदिरात आहे, आणि 9 तारखेला आपण कचेरी ग्राउंडवर आहे, तालुका क्रीडा संकुलवर। आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक प्रकल्प कार्यालयामधून प्रकल्पचे एरिया आमचे 30 प्रकल्प, त्याच्यामधून सर्वसाधारण आपण काही ठिकाणी चांगले आहे त्या ठिकाणाहून दोन म्हणजे बेसिकली याच्यामध्ये चांगले ट्रूप्स आहेत, ते चांगले ट्रूप्स आपण कमीत बोलवायचे ठरवलेले आहे। आम्ही 12 ते 14 ट्रूप्स आपण बोलवतो आहे। मागच्या वेळेला आपल्याकडे 15 नोव्हेंबरला जवळजवळ 40 ट्रूप आले होते, पण यावेळेला आपण जे चांगले आहे ते आपण या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये बोलवत आहे। लक्षात ठेवा, या जिल्ह्यामधले जे काही धरणं आहे ते धरणं मी राजकारणात येण्याच्या अगोदर मंजूर झालेले आहे, परंतु ते सुरू झाले नव्हते आणि काही सुरू झाले होते, पण काही सुरू झाले असतील, म्हणजे सुरू म्हणजे मंजुरी दिली, वर्क ऑर्डर दिली, पण कामच सुरू झाले नाही।
असेही या ठिकाणी धरणं होते. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की ज्या वेळेला मी मंत्री झालो आदिवासी विकास विभागाचा, त्यावेळेला सर्वात पहिले मी काय मंजूर केलं असेल तर सर्वात पहिले मंजूर केलं विरचक धरणासाठी निधी. पूर्वी मंजूर तर पूर्वी झालेले होते धरणं, पण पैसे नव्हते, कामच कुठे सुरू होत होते. कामं काय सुरू झाले असेल बंद पडले. तर हे विरचक धरणाची फायलीची पण गंमत तुम्हाला सांगतो. त्यावेळेला माझ्या दृष्टीने दोन गोष्टी महत्वाच्या होत्या. एक विरचक धरण आणि उपजिल्हा रुग्णालयाचे क्वार्टर. त्यावेळेला मी त्यावेळेचे सेक्रेटरी होते. त्या सेक्रेटरींना मी ह्या दोन्ही फायली पुटअप करायला सांगितल्या होत्या. मी त्या खात्याचा मंत्री होऊन हार्डली 1-2 महिने झाले असतील. मी त्यांना सादर करायला सांगितले प्रस्ताव, या दोन्ही फाईल. त्यावेळेला त्यांनी दोन्ही फाईल या निगेटिव्ह केल्या होत्या. तुम्ही पैसे देता येणार नाही म्हणून सांगितलं. मी त्यांना सांगितलं की कसं आहे की या आदिवासी विकास विभागाचा जो कारभार चालतो तो कारभार सुक्कनकर समितीने जे काही शिफारसी केल्या होत्या, चीफ सेक्रेटरी होते, त्यांनी इकडे कुपोषण झालं होतं मोठ्या प्रमाणामध्ये मणिबेली वगैरेसाठी करे. तर त्यावेळेला पवार साहेब मुख्यमंत्री होते. पवार साहेबांनी आदिवासी बांधवांच्या विकासासाठी आपण काहीतरी धोरण स्वीकारलं पाहिजे म्हणून त्यांनी अभ्यास करून त्यांनी शिफारसी कराव्या आदिवासी बांधवांच्या विकासासाठी काय करावं म्हणून सुक्कनकर समिती नेमली होती. त्यांनी हा अहवाल दिला होता आणि जो अहवाल त्यांनी दिला होता, ज्या शिफारसी दिल्या होत्या त्यावेळेच्या मंत्रिमंडळानं त्या मान्य केलेल्या होत्या. आणि त्यानुसार ते सुक्कनकर समितीच्या ज्या शिफारसी झाल्या त्यानुसार आज आदिवासी विकास विभाग चालतो. आणि त्यावेळेला त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की जे मोठी धरणं आहे, जी मोठी धरणं आहेत त्यांना आदिवासी विकास विभागामधून पैसे देता येणार नाही. आणि जे जिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा कार्यालय आहे त्यांना पैसे देता येणार नाही आदिवासी विकास विभागामधून. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की ती फाईल त्यांनी ठेवली. त्यांनी म्हटलं याला पैसे देता येणार नाही. मी त्यांना सुक्कनकर समितीचा रिपोर्ट वाचा आणि फाईल माझ्याकडे तुम्ही सादर करा. त्यावेळेला सुक्कनकर समितीनुसार त्यांनी सादर केली नव्हती. मला सांगितलं साहेब हे बसत नाही. मी ते शिफारसी उघडायला लावल्या, त्यांना वाचायला लावल्या. त्यांनी मला नंतर सॉरी सर म्हटलं आणि ते मंजूर केले. जे पैशांची मागणी ती मंजुरी होती फाईल, ती फाईल मंजूर केली आणि निधी दिला. आणि एकदा नाही दिलेला, 2-3दा दिलेले आहे त्या विरचक धरणाला. विरचक धरणच नाही, या जिल्ह्यामधले मला वाटतं 90% धरणांना मी आदिवासी खात्यामधून पैसे दिले. जास्त असेल पण कमी नाही. तर अशा पद्धतीनं आपण यांना निधी दिलेला आहे. ज्या माणसाला बोलायला काही नाही राहिलं, खोटं बोलायची सवय लागली आहे आणि असे खोटं बोलतच राहणार आहे, याच्यापेक्षा अजून जास्त खोटं बोलणार आहे. हा थांबा ना, अजून सांगतो. तर असं खोटं बोलायची सवय ज्या माणसाला लागली तो खोटं बोलतच राहणार आहे. कारण की हे बघा, त्यांच्यासारखं आम्ही विषय स्वतःच्या फायद्याचा असेल तरच करायचा असं राजकारण आम्ही करत नाही किंवा राजकीय फायदा घेत नाही. तुम्ही बघा, मला त्यांनी एक उदाहरण तुम्ही सांगा, तुम्ही पत्रकार बांधव, की त्यांनी त्यांचा फायदा विकासाचा नाही आणि त्यांनी केलेला आहे. एक सांगा, हे मला सांगायचं आहे. त्यांच्यासारखं कधी केलं नाही आणि असे कॉन्ट्रॅक्टर बी आम्ही पाठीशी घातले नाही. तुम्ही आज पाहिला पाऊस पडलेला पाहिला तुम्ही वेगवेगळ्या कॉलनीमध्ये रस्त्यांवर पाणी पाहिलं ना. आपल्याकडे गटारी आहे ना, गटारी आहे की नाही. ते गटारे कशा बांधल्या
त्या चांगल्या बांधल्या असतात आज पाणी दिसलं असतं. आणि त्या गटारेबी कोणाबरोबर संगनमताने बांधल्या तुम्हाला माहित आहे ना, का मी सांगितलं पाहिजे काय? तर अशा पद्धतीनं ज्या कॉन्ट्रॅक्टरांना काम द्यायचं बरोबर केलं नाही. मला तुम्ही सांगा, तुम्ही जाऊन उद्या बी जाऊन बघा की एक दिवस तरी त्या गटारीचं या शहरातल्या गटारीचं पाणी त्या प्लॅन्ट मध्ये गेलेलं आहे, एसटीपी प्लॅन्ट मध्ये गेलेलं आहे का? तुम्ही जाऊन बघा. एक दिवस पाणी गेलं नाही तरी त्याचे पैसे त्याला मिळत होते. आणि अशा पद्धतीनं ते बांधले की नाही इथून सुरुवात होते आहे. आणि अशा माणसांना जवळ घेतात, राजकारण करायचं 50-50. तर अशी माणसं आहेत. आणि म्हणून ज्यांनी कधी या शहराच्या 100% फायद्याचं नाही बघितलं, अशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे यांनी दुसऱ्यांना खोटं बोलून लोकांना भूलथापा देऊन संभ्रम निर्माण नाही केला पाहिजे. मी त्याच्यापूर्वीच सांगितलं असेल, पूर्वीच मी सांगितलं होतं की या शहराला मी तापी नदीवरून पाणी पुरवठा योजना तयार करण्याचं मी ठरवलं आहे. आणि या शहराला आज जितका पैसा पाण्यासाठी भरावा लागतो, पाणीपट्टी जितकी भरावी लागते, त्याच्या 1 नया पैसा सुद्धा त्यांना लागू देणार नाही तापीवरून पाणी देताना. हे पुन्हा सांगतो, सांगितलं लीप लागू दे, काही लागू दे, मी शहराला आमच्या शहरवासियांना आज जितके फी म्हणजे जितके त्यांना पाणीपट्टी भरावी लागते त्याचा 1 नया पैसा सुद्धा जास्त लागू देणार नाही, हे स्पष्टपणानं मी सांगितलं आहे. त्यांनी पण सांगितलं होतं पहिले तापी योजना करायची. आणि आज गरज का पडली आहे? 2 वर्ष आम्हाला त्या ठिकाणी पर्जन्यमान चांगलं झालं नाही, धरणात पाणी आलं नाही. आणि आज त्या धरणावर आजूबाजूचे खेडे सुद्धा आणि हे शहर वाढतंय. अशा परिस्थितीमध्ये आज आपण वर्षभरापासून 3 दिवस 4 दिवसावर पाणी घेत आहे. आणि त्या जे पाणी तिथे साचलेलं आहे ते व्यवस्थित शुद्धीकरण नाही झालं तर तुम्हालाही अनुभव आले असतील. आणि या शहराला शुद्ध पाणी द्यायचं आहे, त्यांच्या आरोग्याची पण काळजी घ्यायची आहे. नुसतं द्यायचं म्हणून द्यायचं नाही. यांनी कधी आरोग्याची काळजी घेताना बघितलंच नाही, तर यांना कळणार काय आहे? दवाखाने काढले स्वार्थासाठी काढले, दुसऱ्यासाठी कुठे काढले? म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की मी मागेही सांगितलं होतं तुम्हाला, उड्डाणपुला आम्ही आदिवासी खात्यामधून पैसे देताना हा विचार केला तुमच्यावर टॅक्स लागू नये म्हणून. नाट्यगृह बांधलं त्यावेळेला पण 25% पैसे आपल्याला भरावे लागणार होते, सर्व 100% वेळ करून घेतले. माझं धोरण हेच राहिलं आहे की आपण कुठलीही गोष्ट करत असताना सहजासहजी जनतेवर भार पडू नये, हेच मी धोरण स्वीकारलं आहे. आणि म्हणून त्याच पद्धतीने मी करतोय. त्याच्यामुळे पाण्याचं काय असेल, कुठली योजना करताना भार पडणार नाही, हेच धोरण आहे. आज पण धोरण आहे माझं, हे आपल्याला प्रामाणिकपणानं सांगतो. ऑलरेडी इथे मंजुऱ्या करून दिलेल्या आहे. आणि कोणी जर म्हणजे मी त्या विभागाचा मंत्री असताना कोणी काही प्रस्ताव देत असेल, काही लिहित असेल आणि मी दिलेली कामं जर ते त्याच्यात टाकत नसतील तर मी देणार कसा? आणि ते आदिवासी वस्तीमध्ये टाकलं अशाचा भाग पण नाही, मी तुम्हाला सांगतो. हां, आणि एक गोष्ट तुम्ही बघा, ज्या ठिकाणी अजून घरं नाही तिथे लेआउट बांधले. कशासाठी लेआउट टाकले? लोकांकडून पैसे, वास्तविक ज्याची जमीन आहे त्यांनी त्याचे ते रस्ते बनवून दिले पाहिजे, बेसिक कम्युनिटी करून दिल्या पाहिजे. त्याच्यासाठी सरकारचे पैसे कशासाठी वापरले सांगा ना मला. अजून तिथे घरं नाही, काय नाही, तरी तुम्ही रस्ते केले, कोणासाठी केले? असे स्वार्थीपणा आम्ही कधी करत नाही. आम्ही विकासाच्या दृष्टीने करणार.
हे बघा आजूबाजूचे लेआउट आहे. हा नाही, सीबी पेट्रोल पंप आहे, इकडे पण आहे तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हॉस्पिटलच्या आजूबाजूला, अजून बरेच आहे इकडे तिकडे, अजून बरंच काही आहे. सांगायचं का? तर अशा पद्धतीनं जे आहे त्यांना बोलण्याचा अधिकार पण नाही राहिलेला. आलं लक्षात? आणि मी स्पष्टपणाने सांगितलं ना मुख्यमंत्र्यांना, पण समोर सांगितलं, तुम्ही जर एखादं तुमच्या मंत्रिमंडळातला सहकारी आहे आणि त्या सहकार्याच्या तिथे तुम्ही असं बदलत असाल तर बिलकुल होणार नाही, हे पण मी स्पष्टपणाने सांगितलं. आता त्या ठिकाणी प्रशासक आहे आणि इथला आमदार मी आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर ठराव काय माझ्या सहीनं नगरपालिका आता प्रशासक इनडायरेक्टली मी आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळे माझा अधिकार आहे आणि मी ते करू शकतो आहे. आणि त्या ठिकाणी 2 ठिकाणी नगरपालिकेने दिली आहे परवानगी. हे बघा, यांची सवय आहे कोणाच्या विकासाच्या कामामध्ये अडथळा आणायचं काम धंदा करायचा. हे अडथळा आणायचंच काम आहे की नाही? जर नगरपालिका 2 ठिकाणी देते, बाकीच्या ठिकाणी का देणार नाही? आणि असं आहे की त्याचं भोगवटदार नंबर 2 किंवा इतर हक्कामध्ये नाव असल्यावर सर्वीकडे महाराष्ट्रामध्ये त्या समाजांना पैसे दिलेले आहेत, त्यांना बांधकामाला परवानगी. इतर हक्कामध्ये नाव असलेल्या 2 आपण समाजाला त्यांनी परवानगी दिली आहे. समजा एखाद्या समाजाची जमीन असेल, त्या समाजाच्या नावाने ती जमीन असते, त्याच्यामध्ये सेकंड नंबर नगरपालिकेचा लागेल आणि तो एक प्रकारचा NOC असतं नगरपालिकेचं की पुढचा देखरेख वगैरे नगरपालिका करते आणि ते लागेल आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस होईल. त्याच्यामुळे हा टेक्निकल मुद्दा आहे. सरकारने एखाद्या समाजाला त्या ठिकाणी भवन बांधायला निधी दिलाय, नगरपालिकेने ते NOC देत असताना फक्त त्यांच्या सातबाऱ्यामध्ये 2 नंबर नाव नगरपालिकेचं लागतं. हा काही फार मोठं काहीतरी करायचं आहे असं नाहीये. ते जे आव आणताय ना की होऊच शकत नाही, कसं आहे, करायची मानसिकता असली तर सर्व शक्य आहे. ज्याला करायचंच नाहीये किंवा ज्याला काम अडवायचंच आहे तो व्यक्ती असं काहीतरी असं होऊ शकत नाही, तसं होऊ शकत नाही. असं आहे की आम्ही पण नगरपालिकेचे नियम वाचलेले आहे आणि त्यानंतरच हा निधी मंजूर झाला आहे. जर असं देता आलं नसतं तर मंत्रालयातून हे मंजूरच झालं नसतं. मंत्रालयामधून हे जर मंजुरी मिळते म्हणजे हे शक्य आहे म्हणून सरकार मंजुरी देते ना, ते नियमामध्ये बसते म्हणून पैसे मंजूर झालेले आहे. एवढे की ते एवढ्या वर्षात करू शकले नाही, त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखतंय की आम्ही करतोय आणि त्यामुळे काहीतरी सांगून लोकांची दिशाभूल करणं हा प्रकार त्यांनी चालू केलेला आहे. तर 2 समाजांना मिळते, बाकीच्या नाही मिळणार आहे असं नाही आहे. फक्त एवढे की टेक्निकली नगरपालिकेचं नाव त्यांच्या उतार्यावर लागेल, एवढाच फरक आहे. काय फार त्याच्यामध्ये खूप मोठं काय आहे असं अजिबात नाही. त्याच्यासारखं तुम्ही पण जाऊन बघा. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही जाऊन बघा आणि तुम्ही खरोखरच न्याय द्यायचा असेल या जनतेला तर स्पष्टपणाने तुम्ही पण लिहा. हे मला तुम्हाला विनंती करायची आहे. त्या ठिकाणी मी 2दा त्या अधिकाऱ्याला सांगितलं सस्पेंड करेन तुला. जवळजवळ त्या ठिकाणी आम्ही कॅल्क्युलेशन केलं आहे, तर माझ्या एक्झॅक्ट नाही, ते एवढं पाणी त्या ठिकाणी साचू शकतं आणि तितक्या शेतीला पाणी मिळू शकतं. ते जरी म्हणत असले दान दिलेलं आहे, त्यांनी दाखवावं कुठे दान दिलेले आहे. पैसे घेतले त्या जमिनीचे, दान काय दिलेलं आहे, पैसे घेतलेले आहे. आता ते त्या ठिकाणी नंतर अजून वाढीव पैसे मागतायत, वाढीव. खरं तर पहिलेच ती जमीन ॲक्वायर्ड केलेली होती, नंतर म्हणे आम्हाला 40 लाख पाहिजे, एवढे पाहिजे. कोर्टात वारंवार जाऊन त्यांनी थांबवलं आहे आणि ते जी जमीन ॲक्वायर्ड केलेली आहे धरणाच्या परिक्षेत्रामध्ये ते घर आहे. आलं लक्षात? ते वास्तविक आतापर्यंत पाडून टाकायला पाहिजे होतं, परंतु ते अजून थांबलंय. ते 100% पडणार, हे एवढं पण सांगतो तुम्हाला. मला सांगितलं तुम्ही सर्व पत्रकार बांधव ते धरण जेव्हा भरत येईल तेव्हा तुम्ही जाऊन बघा. ते बुडीत क्षेत्रामध्ये येतं आणि ते बुडीत क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे ते काढलं पाहिजे, ते काढलं जात नाही. मी तुम्हाला म्हणजे दाव्यानं सांगतो, बुडीत क्षेत्रामध्ये येतं. त्याचा ते सुप्रीम कोर्टाचा आपण जे काही दाखला देत आहेत, सुप्रीम कोर्ट काय म्हणत आहे की त्या ठिकाणी
बांधता येत नाही तुम्हाला कुठली. त्यांनी जे एक्वायर्ड केलं जमीन त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही स्ट्रक्चर उभं करता येत नाही. ऐका हा, पूर्वी नव्हतं. मी तुम्हाला सांगतो पूर्वी नाही. त्यांना सांगा जरा आई बाप्पाची शपथ घ्या आणि सांगा मी सांगतोय खरं आहे असं. कारण की मी तुम्हाला हे सांगतो की ते नंतर होतं. तुम्हाला सांगतो या ठिकाणी गुप्ता म्हणून कलेक्टर होत आहे. असीम गुप्ता म्हणून कलेक्टर होते. त्या असीम गुप्ता कलेक्टरने प्रांतला दम दिला होता. प्रांतला दम दिला होता तू ऐसा चेंज करके दे. त्याने बंद ते त्यावेळेला चेंज नाही केलं त्याने. दुर्दैवानं तो वारला तो प्रांत. आणि तिथे नाही आहे मी देणार नाही म्हणून सांगितलं होतं. त्यावेळेला तिथे काही नव्हतं. आता ते माझ्याकडे काय आम्ही नंतर असेल तर मी तुम्हाला कागद पण दाखवेन. हे नंतर बांधलं म्हणून ते अनधिकृत होतं. रेकॉर्डवर नव्हतं. त्यांच्या त्या ढेकवतच्या याच्यावर खाडाखोड आहे सर्व. जेव्हा त्याने गुप्ता होते त्यांनी जेव्हा काढायला सांगितलं त्याला हे असं करा म्हणून सांगितलं. त्या प्रांतने त्याची संपूर्ण कागदपत्र स्वतःकडे ठेवून घेतले होते ते फाईल. आणि त्याच्यामुळे तिथे त्यावेळेला काही नव्हतं. हे नंतर बांधलेलं आहे. आणि ते बुडी क्षेत्रामध्ये येतं. तुम्हाला बघायचं असेल ना तर तुम्हाला जरा आता कमी आहे म्हणून नाही तर घ्यायला जातो. आणि त्याचं ड्रेनेज आहे. ते ड्रेनेज त्या संपूर्ण या बुडी क्षेत्रामधल्या एरियामध्ये येतं. हे पण तुम्हाला सांगतो ते. तर अशा पद्धतीने लोकांना खोटं बोलायचं, भ्रमात टाकायचं हा धंदा रघुवंशीचा आहे. मी स्पष्टपणाने सांगतो ते बुडी क्षेत्रामध्ये येतं. आणि त्यावेळेला तिथे नव्हतं. जमलं मला सापडले तर मी कागदपत्र बी दाखवेन तुम्हाला. नाही नाही असं काही नाही. ते घर तुटणार. तो प्रचाराला लागो किंवा नको लावो. हा हे मी सांगतो तुम्हाला. हे दुर्दैव आहे. या देशाचं दुर्दैव आहे की अशा इलिगल गोष्टीला लोक प्रोटेक्ट करतात. हे दुर्दैव आहे या देशाचं. त्याच्या कामाने त्या ठिकाणी जात असेल तर असं कारण नसताना आमचं नाव घेऊन आमची बदनामी त्यांनी करू नये. कारण प्रतीक जैन स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे. तो त्याच्या कामासाठी 100 वेळा अलग अलग ऑफिसमध्ये जाऊ शकतो. आणि त्याच्यामुळे उगाच आमचं नाव घेऊन आमची बदनामी करणं. आता रघुवंशींचं काय झालंय मुळातच त्यांनी लोकसभेला काँग्रेसचा प्रचार केला म्हणून त्यांचं 12 आमदारांमधून नाव कट होऊन गेले. मेन त्यांचं जे एकदम वोट चिडचिड करून ते कधी व्हिडिओ टाकतात, कधी पत्रकार परिषदमध्ये गावित परिवारावर बोलतात. आता आज तुमच्या खेळाचा काय म्हणजे काय रेफरन्स द्यायचा माझ्या केसमध्ये. माझे वडील माझ्या कुठल्याही ऍडमिशनसाठी कुठल्याही कॉलेजच्या मार्गाकडे किंवा विरोधी आपले नेते जे मंत्री आहेत त्यांच्याकडे त्यांच्या जसं कल्याणी रघुवंशीच्या ऍडमिशनसाठी चंद्रकांत रघुवंशी गावित साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना आले होते की माझ्या मुलीला मार्क कमी आहे साहेब एखाद्या प्रायव्हेट कॉलेजला माझ्या पोरीचा नंबर लावून द्या. तसं माझे वडील कधी पुण्या गावितचा नंबर लावा म्हणून कुठल्याही कॉलेजला गेले नाही. मी महाराष्ट्राच्या नामवंत कॉलेजमधून डिग्र्या घेतलेल्या आहेत. 10वीची मी या जिल्ह्याची टॉपर आहे. 12वीची नाशिक विभागाची टॉपर आहे. मेरिटमध्ये येऊन मला MBBS MDच्या डिग्र्या भेटलेल्या आहेत. आणि एवढंच नाही तर युनिव्हर्सिटीची सुद्धा टॉपर आहे. आणि खासदार झाल्यानंतर LLBची डिग्री सुद्धा एका नामवंत कॉलेजमधून मी घेतलेली आहे. त्याच्यामुळे माझ्या डिग्रीचा आणि पूजा खेळकरचा असं कुठेही कनेक्शन जोडायचं काही कारण नाही. पूजा खेळकरचं प्रकरण काय आणि आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो. आपल्या कल्याणी रघुवंशीचं ऍडमिशन कोणत्या मेरिटवर झालंय हे थोडंसं आपण बघावं. काय असतं उगाच त्यांना आता आमच्याविषयी बोलायला काहीच भेटत नाही तर काय काय करायची याला काय अर्थ नाही. आणि काय नाही आता म्हणजे एवढ्या वर्षामध्ये त्यांना आता बोलायला काय उरलंच नाहीये. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली. त्यांचं असं आहे ना धड ते विरोधी पक्षात आहे ना धड ते रुलिंग पार्टीमध्ये मध्येच त्यांची डामाडोल परिस्थिती झालेली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना हे कळून चुकलंय की विधान परिषदच्या 12 आमदारांमध्ये त्यांचं नाव नाही. त्यांच्या घरात सर्वांच्या नावापुढे माझी लागून गेले.
ते माजी आमदार, मुलगा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, पत्नी माजी नगराध्यक्ष. त्याच्यामुळे आता त्यांचा जीव असं कासावीस होऊन राहिलाय. त्याच्यामुळे रोजच काहीतरी ते बडबड करत असतात. आम्ही त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नंदुरबारचा पाण्याचा प्रश्न हा अत्यंत गंभीर होत चाललेला आहे आणि 5 वर्ष यांच्याकडे नगरपालिका असताना यांनी त्या ठिकाणी व्यवस्थित जर नियोजन केलं असतं तर आपल्याला ही अडचणीला सामोरं जाण्याची गरज पडली नसती. पण दुर्दैव असे आहे की ते त्यांच्या स्वतःच्या खाजगी लेआउटमध्ये कामं करण्यामध्ये एवढे मग्न राहिले की त्यांना लोकांचे प्रश्न दिसलेच नाही. आज या ठिकाणी प्रशासक आहे आणि प्रशासक असताना या सगळ्या त्यांच्या ज्या काळात ज्या चुका त्यांनी केल्या किंवा जे धसा कारभार त्यांचा होता हा आता जनतेपुढे येऊ लागलाय. 3-3 दिवसाआड पाणी येते, सगळे नंदुरबारकरांना पाण्यापासून वंचित ठेवलं जाते आणि हे जे धरण आहे जिथे म्हणता येईल की बुडीत क्षेत्रामध्ये येत नाही. मग त्यांनी सांगावं की त्यांनी ज्या वेळेला ते सरदारजी काय नाव त्यांचं गिरवर सिंग नंदुरबारचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते इरिगेशन विभागाचे. त्यांना कोणी फोन केला धरणाचं पाणी सोडून द्या, माझ्या फार्म हाऊस मध्ये पाणी येते? आम्ही तर नाही केलेला. ते कोणी फोन केला त्यांना आणि ते पाणी सोडून दिलं आणि दुर्दैव बघा की त्याच्यानंतर ते धरण भरलंच नाही पाऊस तेवढा न झाल्यामुळे. त्याच्यामुळे काय आहे की स्वतःच्या खाजगी मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी ते आपल्या नंदुरबार शहराला वेठीस धरू लागले आहे. कुठलाही मुद्दा नसताना एवढं रेट वाढेल तेवढा रेट वाढेल. मागच्या काळात तुम्ही बघा गावित साहेबांनी 30 वर्षामध्ये या नंदुरबार शहराला ज्या ज्या काही महत्वाच्या योजना साहेबांनी दिल्या कधी 1 रुपयाचा भाग नंदुरबारच्या नागरिकांना येऊ दिला नाही. सरकारकडून त्याला साहेबांनी वेव करून घेतलं जे काय धरणं येत होतं ते. आणि यापुढे सुद्धा नंदुरबार शहराला जे पाणी द्यायचंय त्याचं आम्ही नियोजनबद्ध काम करत आहे. यांचे सारखं थोडी नव्हतं की काय नियोजन नसताना 8 महिन्यापूर्वी यांचाच एक व्हिडिओ आम्ही पाहिला होता ज्याच्यात ते सांगत होते नंदुरबारचं पाण्याची समस्या मिटलेली आहे, नंदुरबारला कुठे पाण्याची अडचण भासणार नाही. आता 8 महिन्यापूर्वी, जास्त जुनं पण नाही. त्याच्यामुळे त्यांनी कुठलंही नियोजन केलं नाही आणि आज गावित साहेब करताय तर कुठेतरी ते या ठिकाणी ती ठीक होऊ नये. कारण शेवटी योजना झाली तर क्रेडिट गावित साहेबांना भेटेल आणि ते क्रेडिट गावित साहेबांना भेटू नये एवढं त्यांच्या मनामध्ये आहे. तर ते स्वतः तर काही करू शकत नाही. त्यांचा एकमेव मानस हा एवढाच असतो की नंदुरबारमध्ये त्यांच्या पत्नीच्या, मुलाच्या, बाकी त्यांच्या नातेवाईकांच्या किंवा पार्टनर्सच्या जे खाजगी लेआउट आहे तिथे निधी मंजूर करून आणायचा आणि तिथे एकही घर नसताना तिथे रस्ते आणि ज्या ठिकाणी ऍक्च्युअलमध्ये घरं बांधली गेली तिथे रस्त्याची सोय नाही, गटारींची सोय नाही, पाण्याची सोय नाही, लाईटची सोय नाही. हे नंदुरबारचं जे चित्र आहे हे कुठेतरी बदलून खरं तिथे लोक राहतात त्यांना न्याय देण्यासाठी गावित साहेबांचा आटोकाट प्रयत्न हा सुरू आहे. आणि त्यामुळे माझी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की हे जे दिशाभूल करणारे जे नेते आपल्या नंदुरबार शहरामध्ये आहेत हे वारंवार खोटं बोलून जनतेची दिशाभूल करायचं काम करतायत. खऱ्या अर्थानं या शहराला आणि जिल्ह्याला जर न्याय कोणी दिला असेल तर तो फक्त गावित साहेबांनी दिलेला आहे. दुसरं कुठल्याही नेता जर सांगत असेल आम्ही असं केलं तसं केलं तर त्यांनी दाखवून द्यावं की त्यांनी काय केलं. कारण हे फक्त नगरपालिकेमध्ये स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी बघतात. बाकी यांना दुसरं काहीही काम नसतं आणि आता तर सुदैवानं 1-1.5 वर्षापासून प्रशासक आहे त्याच्यामुळे आता व्यवस्थित नगरपालिकेचं कामकाज हे कुठेतरी झालं पाहिजे. यासाठी गावित साहेब स्वतः त्या ठिकाणी पुढाकार घेऊन हा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. काय झालेले त्यांचे 12 आमदारांमध्ये नाव तर काही येणार नाही आणि पुढे पण काही स्कोप त्यांना नाही म्हणून ते असं काहीतरी बोलत असतात. आणि आमची इच्छा नसते त्या विषयावर बोलायची पण काय घडी घडी आम्हाला एक उत्तर राहिले तर आम्हाला एक प्रश्न आला तर आम्हाला उत्तर त्याचं द्यावं लागतं. आणि मला असं वाटतं की आता हा जो प्रश्न आहे हा क्लिअर झालेला आहे की त्यांचं जुबान क्षेत्रातलं हे फार्म हाऊस आहे. त्यांना इरिगेशनच्या इंजिनियरनी 2023 मध्ये पत्र दिले चंद्रकांत गडेसिंग रघुवंशी आपलं या जुबान क्षेत्रात येणारं फार्म हाऊस अनधिकृत बांधकाम काढण्याबाबत हे पत्र आहे. हे आमचं नाही आहे, हे इरिगेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याने आता लेटेस्ट आहे. मग तुमचं अधिकृत आहे तर तुम्हाला इरिगेशनचे अधिकारी असे पत्र का देतात?
त्याच्यामुळे त्यांचं ऑलरेडी विमान क्षेत्रात हे त्यांनी बांधले, अनधिकृत बांधले आणि आपल्या मगाशी एक आमचे पत्रकार बांधवांनी विचारले की हे पूर्वीपासून आहे, तर ते पूर्वीपासून नाहीये. त्या सातबाऱ्यावर जेव्हा यांनी सरकारकडून पैसे घेतले होते त्यावेळेला फक्त शेती होती त्याच्यामध्ये नोंद. यांनी ताबा सोडला नाही जमिनीचा आणि जबरदस्तीने दादागिरीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी फार्म हाऊस बांधून घेतलं. त्यावेळेला ते MLC होते आणि MLCचं बांधकाम ते नव्हते, त्याचे वडील होते, त्यांचे वडील MLC होते, वडील रघुवंशी हे MLC होते आणि त्यांनी त्या टायमाला त्या ठिकाणी फार्म हाऊस नंतर बांधलेलं आहे. पहिले पैसे त्यांनी घेऊन घेतले आणि आता त्यांना ते फार्म हाऊस सोडायचा जीव नाही होते. त्याच्यामुळे आता ते अधिकाऱ्यांवर दबाव टाकून जर पाणी भरत आलं तर ते पाणी सोडून द्या अशा प्रकारे ते करत असतात. पण याच्यामुळे अख्ख्या नंदुरबार शहराला त्रास होतोय. नंदुरबार शहराला 3 दिवसाआड पाणी मिळते आणि हा प्रश्न सुटावा यासाठी गावित साहेबांचे प्रयत्न सुरू आहे आणि हे 200 कोटीची योजना ही 100% या शहराच्या लोकांसाठी एक अत्यंत यशस्वी योजना होणार आहे आणि ही योजना झालीच पाहिजे असं नंदुरबारच्या नागरिकांची देखील इच्छा आहे. दिले ना, फक्त पत्रच नाही दिले, मी तर फोटोज पण दिले, त्यांच्या रेकॉर्डिंग पण दिले आहे. त्यांनी जे लोकांना फोन करून मोदीजी, भारतीय जनता पार्टीचं सरकार, आदरणीय अमित शहाजी यांच्याबद्दल अत्यंत वाईट ज्या गोष्टी ते बोललेले आहे त्याच्या सगळ्या पुराव्यांची आम्ही घेऊन आलेलो आहोत. कारण तुम्ही महायुतीमध्ये आहे, तुमच्या फायद्यासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जातात, उपमुख्यमंत्र्यांकडे जातात, तुमच्या कामं तुम्ही करून देतात आणि इलेक्शनच्या टायमाला तुम्ही काँग्रेसला ओपन सपोर्ट करतात. एवढी गद्दारी तर नाही चालू शकत ना. म्हणजे एक कुठली तरी साईड तुम्ही धरा, आंदोलन करतात तुम्ही काँग्रेसच्या लोकांसोबत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात. मग भारतीय जनता पार्टी सोबत असलेलं राज्यातलं जे सरकार आहे याच्यामध्ये काय राहतात तुम्ही? तुम्हाला जर एवढंच वाईट वाटतंय तर तुम्ही सोडून द्या ना. म्हणजे दोघं बाजूला फायदे घेण्यासाठी फिरायचं अशी वृत्ती यांची आहे आणि ती फक्त आम्ही नेत्यांपुढे मांडली, आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपुढे, महायुतीच्या नेत्यांपुढे आम्ही मांडली की हे अशा प्रकारे यांनी, तसं त्यांना माहीतच आहे की यांनी विरोधात काम केलंय. कारण त्यांनी सुद्धा त्यांना सांगितल्यानंतर शेवटी माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री, गृहमंत्री आहे, ते गृहमंत्री आहे, त्यांच्याकडे सर्व पोलीस डिपार्टमेंटचा इंटेलिजन्सचा सगळा रिपोर्ट असतो आणि अशा व्यक्तीला MLC मिळू नये असं महायुतीचे जे प्रामाणिक कार्यकर्ते त्यांची इच्छा होती. मग आम्ही या लोकसभेचे उमेदवार म्हणून त्यांनी सगळ्यांनी माझ्याकडे येऊन विनंती केली की महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये ज्यांनी गद्दारी केली आहे अशा गद्दाराला कुठल्याही प्रकारचं पद हे आपल्या सरकारने देऊ नये अशी मागणी आपण सांगा आमच्या वतीने. आम्ही सांगितली आहे. सगळ्या ज्या गायी आहे ना या देत असताना एक प्रोसेस त्याच्यामध्ये फॉलो करायची असं आदिवासी विकास विभागाने नियमावलीमध्ये ठरवून दिले. ज्या ठिकाणी गायीचा बाजार भरतो त्या ठिकाणी लाभार्थ्यांनी 3 दिवस थांबून गायीचं दूध काढून इन कॅमेरा त्याचं रेकॉर्डिंग होतं आणि ज्या गायीचं 3 दिवस दूध व्यवस्थित येत असेल आणि लाभार्थ्यांनी ज्या गायी शूट केल्या आहेत त्या गायी त्यांना दिल्या जात आहेत. त्यानंतर त्या गायीचं कसं त्याचं पालन पोषण करावं यासाठीची ट्रेनिंग सुद्धा आपण लाभार्थ्यांना दिलेली आहे. इथे इंडिव्हिज्युअल एका लाभार्थ्याला नाही तर आपण जॉईंट लायबिलिटी ग्रुप JLP ग्रुप तयार करून 5 लाभार्थ्यांना एकत्रितपणे ग्रुपमध्ये आपण ही योजना दिलेली आहे. आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनीचे सुद्धा डॉक्टर्स असतात आणि आपलेही वेटरनरी डिपार्टमेंटचे डॉक्टर्स असतात जे त्या गायी तपासून देतात. त्याच्यामुळे अशी अडचण कुठेही येत नाही. दुर्दैवानं 1-2 अशा जर केसेस झाल्या तर त्यांना एक तर इन्शुरन्स ते क्लेम करू शकतात किंवा त्यांना दुसरी त्या ठिकाणी गाय उपलब्ध करून देण्याची सुद्धा तसं व्यवस्था आहे. लोक पण जे आमचे उमेदवार या ठिकाणी असतात त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे आमचे सर्व कार्यकर्ते काम करतात. दुर्दैवानं मागच्या वेळेला फार कमी फरकाने आमचा उमेदवार पराभूत झाला पण या वेळेला मला विश्वास आहे की नंदुरबारची जनता ही आमच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून देईल. आता त्या क्रीडा भवन पाहण्यापेक्षा तालुका क्रीडा केंद्र, त्या तालुका क्रीडा केंद्राची बी गंमत अशी आहे की प्रत्येक गोष्ट यांना आपल्या ताब्यात असली पाहिजे.
म्हणून त्याने नगरपालिकेकडे द्यावं असं म्हणून ते सुद्धा प्रयत्न केले त्यांनी. परंतु शेवटी आम्ही कोर्टात गेलो होतो, हायकोर्टात गेलो, कारण ते तालुका क्रीडा केंद्र आहे, तालुक्यासाठी असलेलं आहे, ते फक्त नगरपालिकेसाठी नाही. नाहीतर पुढे जाऊन ते हडप करण्याचे धंदे तुम्हाला माहीतच आहे. कारण की ज्या वेळेला आम्ही ते संजय टाउन हॉल, त्या संजय टाउन हॉल तसंच झालं, ते नंतर त्याने ते खाजगी प्रॉपर्टी करून घेतले. तर अशा पद्धतीने करण्याची सवय आहे त्यांना, आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी 2-3 वर्ष मधल्या काळामध्ये आम्ही कोर्टात गेलो, हायकोर्टात, आणि शेवटी ती आता आपण तालुका क्रीडा केंद्र म्हणून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या ताब्यामध्ये आहे ते, आणि आता त्याला मंजुरी दिलेली आहे. आता आम्ही प्रयत्न करतोय की 15 दिवसामध्ये त्याचं टेंडर निघावं. आज आम्ही मधला जो पार्ट आहे, तुम्ही म्हणाले तसं क्रीडा भवन आणि बाकीचं ग्राउंड आहे, त्या ग्राउंडची आम्हाला मंजुरी मिळाली आहे. त्याचं आम्ही टेंडर या 2 दिवसात पण काढू शकतो. पण दुसरा आम्ही हा प्रयत्न करतोय ते बाकीचे बाहेरचे दुकानं आहे, ते दुकानांचं आम्ही मागतोय. आता ते दुकानदार तयार झाले असल्यामुळे ते बाहेरचं आउटर बांधायचं आहे आपल्याला. स्टेडियमच्या स्टेप्स आहे ते, किंवा दुकानं बाकीचे काढायचे आहे, त्याची आपण परवानगी मागतोय. ती परवानगी 8 दिवसात मिळाली तर दोन्ही टेंडर एकत्र काढू आणि मोठं स्टेडियम त्या ठिकाणी चांगल्या रीतीने सुरुवात करू. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये 15 ऑगस्टला आम्ही त्याचं भूमिपूजन करून काम सुरू करू. चंद्रकांत रघुवंशी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या विरोधामध्ये त्यांनी प्रचार केला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या उमेदवारासाठी त्यांनी जाहीरपणे प्रचार केलेला आहे, आणि त्यामुळे त्यांनी पक्षाच्या आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगून देखील त्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये काम केलं, महायुतीच्या विरोधामध्ये काम केलं. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जे 12 आमदारांमध्ये शिंदे गटाकडून त्यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं, त्या ठिकाणी एखाद्या प्रामाणिक शिवसैनिकाला ती जागा मिळावी अशी मागणी ही आम्ही आदरणीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे केलेली आहे. या ठिकाणी आपल्याला खास करून सांगू इच्छिते की माझी डिग्री त्यांना तपासायची असेल तर ते तपासू शकतात, कारण मी आजपर्यंत जेवढ्याही डिग्र्या मिळवल्या आहेत ते स्वतःच्या मेरिटवर मिळवलेले आहे. माझं शिक्षण नंदुरबारमध्ये झालं आहे. नंदुरबारच्या कुठल्याही शिक्षकाला, प्राध्यापकाला आपण विचारू शकतात की शालेय जीवनामध्ये माझं शालेय परफॉर्मन्स कसं होतं. नंदुरबार जिल्ह्यात 10वीमध्ये पहिल्या 3 क्रमांकांमध्ये मी होते. 12वीच्या परीक्षेमध्ये मी नाशिक विभागात प्रथम आली होती, आणि त्या 12वीच्या माझ्या निकालानंतर चंद्रकांत रघुवंशी यांचे वडील कैलासवासी बटेसिंह रघुवंशीजी यांच्या हातून माझा सन्मान सुद्धा झालेला होता 12वीत मी नाशिक विभागामध्ये प्रथम आल्यानंतर. त्यामुळे माझ्या ज्या डिग्र्या आहे या त्यांना तपासायच्या असतील तर ते नक्कीच तपासू शकतात. आणि मी तर मेरिटवर सगळं डिग्र्या मिळवल्या आहेत, परंतु या ठिकाणी त्यांचं जे अवैध बांधकाम फार्म हाऊसचं जे त्यांनी केलेलं आहे, आणि ते फार्म हाऊस डुबाण क्षेत्रात आहे. विरचक धरण जे आहे त्या विरचक धरणाच्या डुबाण क्षेत्रामध्ये यांची जी शेती गेली होती त्याचा ताबा न सोडता यांनी दादागिरीमध्ये त्या ठिकाणी त्यांचं फार्म हाऊस बांधलं, आणि ज्या ज्या वेळेला धरण हे भरायला येतं तर ते आपोआप ते जे धरणाचं पाणी आहे हे त्यांच्या फार्म हाऊसमध्ये जातं. फार्म हाऊसमध्ये गेले की अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ते धरणाचे दारं उघडायला लावतात, आणि नंदुरबार शहरासाठी आणि नंदुरबारला लागून असलेले जे गावं आहेत यांचा पाणी पुरवठा या धरणावरून होत आहे. तर नंदुरबारकरांचा आणि नंदुरबार मधील इतर जे गावं आहेत त्या गावांच्या लोकांच्या जीवाशी हा एक प्रकारचा खेळ आहे. कारण एकदा पाणीसाठा कमी झाला की नंदुरबार शहराला 3 दिवस 4 दिवसाआड पाणी येतं. आज दुर्दैवानं त्या ठिकाणी त्या धरणामध्ये 30% आत पाणी साठा आहे, आणि नंदुरबारकरांना 3 दिवसाआड पाणी मिळतंय. त्यामुळे हे अवैध बांधकाम त्यांनी त्वरित तोडावं
अशी या ठिकाणी जनतेकडून देखील मागणी मोठ्या प्रमाणावर येते. कारण या ठिकाणी ते जोपर्यंत यांचा फार्म हाऊस आहे हे धरण तिथे पूर्ण भरू देणार नाही आणि शेवटी पाणी हे त्यांच्या फार्म हाऊसमध्ये जाईल आणि मग ते पुन्हा या धरणाचं पाणी हे सोडावं यासाठी अधिकाऱ्यांना दबाव टाकला. नंदुरबार शहरातली मी नागरिक आहे. नंदुरबारमध्ये 3 दिवसाआड पाणी येतं आणि ज्या ठिकाणहून हा पाणी पुरवठा होतोय त्या ठिकाणी धरण हे किती भरलं. कारण मागच्या काही वर्षांमध्ये नंदुरबार शहरात आणि परिसरामध्ये पाऊस खूप कमी झाला, पण सुदैवानं यावर्षी बऱ्यापैकी पाऊस हा नंदुरबार आणि आसपासच्या परिसरामध्ये झालेला आहे. त्यामुळे अजून नंदुरबारचा पाणीचा प्रश्न हा कितपत सुटेल हे पाहण्यासाठी ते धरण किती भरले हे पाहणी करण्यासाठी त्या ठिकाणी मी गेली होती. कारण शेवटी जर पाणी साठा कमी असेल तर आपोआपच पाणी प्रश्न हा दिवसेंदिवस बिकट होत जाणार आहे आणि त्यावर कुठल्या तरी उपाययोजना करणं ही काळाची गरज ठरणार आहे. त्यामुळे एक या भागाची नागरिक म्हणून मलाही या ठिकाणी आपल्या गावात होणारा पाणी पुरवठा जिथून होतो ते धरण पाहणी करायला मी गेली होती. चंद्रकांत रघुवंशी यांनी या योजनेचा पूर्ण अभ्यासच केलेला नाही. ते काहीतरी हवेमध्ये तीर मारून राहिले. ही जी पाणी पुरवठा योजना आहे ही योजना आपण जरी लिफ्ट करून आणत असलो तरी त्या ठिकाणी सोलार विद्युतीकरण हे आपण करायचं नियोजन केलेलं आहे. सोलार बसवल्यानंतर आपोआप विजेचं बिल जे आहे हे कमी होणार किंबहुना नील सुद्धा होऊ शकतं आणि मग आपल्या नंदुरबारकरांना त्याचा 1ही रुपया जास्त या योजनेमुळे लागू नये अशा प्रकारचं नियोजन ऑलरेडी आदरणीय गावित साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे याची त्यांनी चिंताच करू नये. आता ते माजी आमदार आहे, आता त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष आहे. गावित साहेब नंदुरबारचे विद्यमान आमदार आहे, माननीय मंत्री महोदय आहे आणि नंदुरबार शहरासाठी जे काही योग्य असेल त्या प्रकारे गावित साहेब या ठिकाणी काम करत आहेत. दरवर्षी विश्व आदिवासी गौरव दिवस किंवा त्यालाच आपण विश्व आदिवासी दिवस म्हणून आपण 9 ऑगस्टला तो साजरा करत असतो आणि त्या दिवशी संपूर्ण आदिवासी बांधव एकत्र येतात आणि तो महोत्सव पुण्या गोविंदानं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व त्यांच्या कलाचं प्रदर्शन करून ते करत असतात. तर अशा पद्धतीने तो दिवस आम्ही दरवर्षी राज्यस्तरावर सुद्धा आदिवासी विकास विभाग राबवत असतात आणि यावर्षी आम्ही हा महोत्सव नंदुरबार येथे 3 दिवस आम्ही साजरा करणार आहोत. 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी होणार आहेत. मुख्य कार्यक्रम आम्ही 9 ऑगस्ट रोजी करणार आहोत दुपारून, कारण की सकाळी संपूर्ण आदिवासी बांधवांच्या रॅल्या निघतात आणि त्यामुळे त्या रॅल्या सर्वसाधारण 2-3 वाजता संपतात आणि ते संपल्यानंतर आपण या ठिकाणी हा महोत्सव करणार आहोत. त्या ठिकाणी वेगवेगळे ट्रूप्स आपण संपूर्ण महाराष्ट्रामधून आपण बोलवले आहेत. त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होईल आणि कॉम्पिटिशनच्या माध्यमातून त्याच्यामधून आपण जे काही पदकं प्रावीण्य मिळवतील त्यांना आपण बक्षिसं देणार आहोत. त्याचबरोबर स्थानिक कलाकार आहेत, त्यांचाही एक ग्रुप बनवलेला आहे, त्यांच्यामध्येही स्पर्धा होतील आणि त्यांच्यामधूनही आपण निवडणार आहोत. त्याचबरोबर 7 आणि 8 तारखेला आपण जे या जिल्ह्यातले तरुण आहेत, तरुणी आहेत किंवा इतर जे बांधव आहेत त्या बांधवांच्या या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा आपण घेणार आहोत. बेसिकली सांस्कृतिक स्पर्धा आपण घेणार आहोत आणि त्यांनासुद्धा प्रोत्साहनपर आपण त्या ठिकाणी आपण बक्षिसं देणार आहोत. अशा पद्धतीनं हे 3 दिवसाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. फक्त आपल्याला सांगितलं पाहिजे, ज्या माणसाला कामं जमत नाही, कोणी काम करत असेल तर बाधा आणायचं, त्याच्यामध्ये संभ्रम निर्माणाचं कामधंदा हा विरोधकाचा नेहमीच राहिलेला आहे आणि म्हणून त्याच्यामुळे अशा जे विरोध करतात, असे बोलतात यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. ज्या आदिवासी बांधवांनी आपल्यावर वर्षानुवर्ष प्रेम केलं, श्रद्धा ठेवली आहे, त्या बांधवांची काळजी घेणं हे आमचं काम आहे, त्यांची सेवा करणं हे आमचं काम आहे. त्यामुळे ही जी पाणी पुरवठा योजना आम्ही करणार आहोत त्या पाणी पुरवठ्यासाठी लोकांना जास्त पैसे मोजावे लागतील अशा पद्धतीने जे सांगतात त्यांना मला सांगायचं आहे की आज जितकंही पाणीपट्टी लागते त्याचा 1 नया पैसासुद्धा जास्त पाणीपट्टी या बांधवांना लागणार नाही, याची आम्ही म्हणजे खबरदारी घेतली आहे. त्यामुळे कोणी काय म्हणेल त्याच्याकडे दुर्लक्ष न देता
तापी नदीवरून आपल्या बांधवांना आम्ही निश्चितपणानं मुबलक आणि स्वच्छ पाणी प्यायला देऊ आम्ही. कोणी जरी कोर्टात गेलं तर ती योजना चांगली आहे, आमच्या भगिनींच्या हितासाठी आहे. त्यामुळे कोर्ट सुद्धा त्याला स्टे देणार नाही आणि ही योजना चालू आहे.